नमस्कार, मी डॉक्टर शुभम, MBBS MD मेडिसिन. कधी असं झालं आहे का? तुम्ही पूर्ण दिवस काम केलं आहे, पण अचानक चक्कर आली, डोकं जड झालं आणि शरीर थकल्यासारखं वाटायला लागलं. पाणी तर प्यायला होतात, तर असं का होतं? थांबा, कदाचित तुमचं शरीर तुम्हाला एक सिग्नल देतं आहे, डिहायड्रेशनचं. कालच माझ्याकडे एक पेशंट आला, 30 वर्षाचा, ऑफिसमध्ये काम करणारा. तो म्हणाला, सर सतत डोकं दुखतं, थकवा येतो, लक्ष लागत नाही. मी विचारलं, पाणी किती पितो? तो म्हणाला, सर आठवतच नाही, कधी कधी 3 ते 4 ग्लास. आणि इथेच सगळं कनेक्ट झालं. जेव्हा तुम्ही पुरेसे पाणी पित नाही, शरीरातलं फ्लुइड बॅलन्स बिघडतं, रक्त घट्ट होतं, मेंदूकडे कमी ऑक्सिजन जातं आणि मग सुरू होतात छोटे छोटे सिग्नल, जसं की डोकेदुखी, तोंड कोरडं पडणं, लघवी पिवळी होणं आणि थकवा. पण इथेच एक ट्विस्ट आहे. तुम्हाला तहान लागते तेव्हा तुमचं शरीर ऑलरेडी डिहायड्रेट झालेलं असतं. हो, म्हणजे तुम्ही उशिरा प्रतिसाद देतात. म्हणून फक्त तहान लागली की पाणी पिणं पुरेसे नाही. मग काय करायचं? सोपं आहे, पण नियमित केलं पाहिजे. दर 1 ते 2 तासात थोडं थोडं पाणी प्या. सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास पाणी प्या. उन्हात बाहेर जाताना ORS किंवा लिंबू पाणी प्या. आणि लघवीचा रंग पहा, हलका पिवळा असेल तर ठीक. लक्षात ठेवा, डिहायड्रेशनचं अचानक होत नाही, ते हळूहळू वाढतं आणि शरीर आधीच इशारे देतं. फक्त आपण ते ऐकत नाही. आजपासून स्वतःला एक छोटा प्रॉमिस करा, मी पाणी वेळेवर पिणार, कारण पाणी ही फक्त सवय नाही, ती तुमच्या शरीराची लाईफलाईन आहे. आणि हो, आता हे बघत असाल तर आधी 1 ग्लास पाणी नक्कीच प्या.